चलो मुकाबला शुरू करें। अंपायर सलामी जोड़ी मैदान पर पहुंच चुके हैं। दोनों टीम को देंगे ढेर सारी शुभकामनाएं। एक तरफ है टीम आई गावदेवी नारायण, तो दूसरी तरफ है टीम वेलकम उसाटने, स्वराज 11 वेलकम उसाटने टीम, जिन्होंने पहले मुकाबले में जय मल्लार कोनी टीम को शिकस्त दी थी और नारायण टीम ने रीडगढ़ टीम को परास्त किया। दो मुकाबले जीते कासगांव टीम ने। दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं। अच्छी गेंद, शॉट एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी तैनात, रन तो नहीं बनेगा। डॉट के साथ शुरुआत करते हुए मैदान पर ओवर नंबर पहले की बात करेंगे तो पहली गेंदबाज है रोहित वाघे। काफी शेर आ चुके इस विभाग में, नितलर चाहे उसाटना चाहे सब जगह पे। अच्छी गेंद है इस बार। गेंद ऑफ साइड में, लॉन्ग ऑफ प्रिजन में सिंगल के साथ निजी खाता खोलते हुए विकी हजारे। अब देख रहे हैं बिल्कुल कई साल का एक्सपीरियंस इस खिलाड़ी के पास है। स्वप्निल सेंद्रे जो हमेशा बल्लेबाजी की बात करेंगे तो हमेशा विस्फोटक पारी खेलते हैं, आज वही उम्मीद है। दूसरी तरफ है रोहित वाघे। ओ इस बार गेंद ऑन साइड में, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, बैट के जो टोइन में लगी थी, शायद लगा, बल्ले के बीचों बीच नहीं लगी थी। मिले 6 पूरे और इस छक्के के 7 रन संख्या बनी है 7 रन। किस्मत शायद है टीम नारायण के पक्ष में, क्योंकि पिछली मुकाबले में 75 रन चेस में होने थे, बिल्कुल 74 बने थे, एक गेंद में एक नहीं बना, 4 गेंद में 17 चाहिए थे। वो मुकाबला देखने मिला। विकेटों के पीछे शॉर्ट लेग के ऊपर से गेंद फाइन लेग को बीट की हुई सीधे बाउंड्री लाइन के पार 4 रन। दूर दूर गेंद गई है शायद, और इस छक्के के साथ टीम की टोटल 11 पर पहुंची है। स्वप्निल चंद्र की यही चर्चा की थी कि तोड़फोड़ बल्लेबाजी के लिए उन्हें जाना जाता है। हमेशा शुरुआत से ही आक्रामकता के साथ वो खेलते हैं। तो दूसरी तरफ है रोहित वाघे। विकेट लेनी पड़ेगी, कमबैक देना पड़ेगा, मुकाबला अच्छा होगा। सामने की तरफ मिड विकेट में फील्डर आएंगे, शॉर्ट मिड विकेट में 1 रन पूरा किया। इसी के साथ रन संख्या पहुंची है 12 रन। पहली डॉट, दूसरी गेंद में सिंगल, तीसरी गेंद में छक्का, चौथी गेंद में चौका और अब सिंगल। पूरे 12 बने हैं 5 गेंदों के ऊपर। पहले ओवर की अंतिम गेंद, और ये देखिए विकेट कीपर मिस, और गेंद लॉन्ग स्टॉप में अलोंग द कार्पेट, बाउंड्री लाइन के पार। अंतिम गेंद में भी चौका। ओवर की समाप्ति, पहले ओवर से आए 16। क्षेत्र व्यासपीठावरती काही विशेष सन्मान होईल करत बेहात बेल काढून आज MKK ट्रॉफीसाठी ज्यांनी उपस्थिती दाखवली आहे ते पडगे गावाचे दमदार व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियेतला राजा माणूस आणि युवा कार्यकर्ते सन्माननीय योगेश दादा भोईर साहेबांचा इथे सन्मान केला जाईल। मी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इन्व्हाइट करेल आणि या स्पर्धेचे सर्व माणिक शेठ काटे साहेबांच्या शुभाशय आणि त्याचबरोबर आमचे शिवराम पाटील साहेब या आपण पण माजी सरपंच यांच्या शुभाशय केला जाईल शुभ सन्मान। एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय योगेश दादा भोईर पडगे गावाचे युवा कार्यकर्ते, सातत्याने प्रत्येकासाठी मदत करणारे,
हे व्यक्तिमत्व सन्माननीय योगेशदादा भोईर युवा कार्यकर्ते पडगेगाव यांचा सन्मान केला जातोय. त्यांच्यासोबत आमचे गणेश दादा या गणेश दादा आपला सन्मान केला जाईल. तर नागझरीचे आमचे रवींद्र दादा पाटील आणि वामन म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती आहे त्यांना की व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. गणेश दादाचा सन्मान केला जातोय. आज वेळात वेळ काढून तुम्ही सगळेजण इथे आलात. MKK ट्रॉफीच्या 21व्या पर्वामध्ये सहभागी झालात त्याचबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. खरं तर धन्यवाद. रन संख्या की बात करेंगे. 18 रन पहुंचे. ओवर नंबर 2 विशाल पाटिल की गेंदबाजी. अभी तक तो 2 गेंदे फेंके 2 रन दिए. पहला ओवर थोड़ा सा महंगा साबित हुआ. रोहित वाघे जिन्होंने 16 रन खर्च किए थे, 1 छक्का 2 चौके आए थे पहले ओवर से. पावर प्ले के ओवर समाप्त होने के बाद 5 फील्डर बाउंड्री लाइन पर है. ऑन साइड की बात करेंगे तो कुल मिला के 3 फील्डर है. ऑफ साइड में 2 फील्डर बाउंड्री लाइन के ऊपर है. इस बार ऑन साइड में वाइड इज लॉन्ग ऑन फील्डर तैनात. चिड़िया छिपे खेत में स्वप्निल चंद्र के पारी का अंत हुआ. हरिभक्त पारायण धर्मा बुवा पाटील यांच्याकडून 501 रुपये आलेत. त्यांचं मनापासून आभार. योगेशदादा भोईर आपलं मनापासून आभार. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. करता येत्या महानगरपालिकेमध्ये देखील हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतील. पुढच्या भावी वाटचालीसाठी दादा तुम्हाला शुभेच्छा. तो बिल्कुल इस मुकाबले की बात करेंगे तो विकेट बनी पहले विशाल पाटिल ने प्राप्त की. नए बल्लेबाज पहुंचे मैदान पर प्रेमनाथ हजारी. बड़ी शॉट के तलाश में थे. मिड विकेट में खिलाड़ी तैनात. 1 रन बनेगा और एक कीपर संतुष्ट होना पड़ेगा. एक सिंगल के साथ टोटल बनी है इस समय 19 रन 1 विकेट के नुकसान पर. 2 मुकाबले जीतकर श्री गणेश कासगांव टीम जब पहुंचे अंतिम राउंड में. इनमें जो टीम जीतेगी वो खेलेगी उनके साथ में तीसरा मुकाबला. मिड विकेट की तरफ फिर एक बार वही फील्डर है. इस बार भी सिंगल मिलेगी. 5 गेंदें अभी तक हुई है. 4 रन और 1 सफलता. विशाल पाटिल का कमबैक इस ओवर में. दूसरे ओवर की अंतिम गेंद होगी. रन संख्या की बात करेंगे तो अब तक टीम की टोटल रन संख्या 20 पर पहुंची है. इस ओवर की अंतिम गेंद. सामने है बल्लेबाज. ओह काफी हाइट फैक्टर था इस गेंद में. वाइड करार दी और अतिरिक्त रन बढ़ते हुए टीम की टोटल रन संख्या 21 रन. बाउंसर गेंद की थी. हाइट ज्यादा हुई और नतीजा यहां पर अंपायर ने वाइड करार दी. 1 फॉर द ओवर. लीडिंग एज टेकन कैच. विकेट नंबर 2 प्रेमनाथ हजारी के पारी का अंत हुआ और इसी के साथ ओवर की भी समाप्ति हुई. एक कामयाब ओवर. सफल ओवर की समाप्ति. केवल इस ओवर में 5 रन आए. 2 विकेट महत्वपूर्ण प्राप्त की. विकी प्रेमनाथ हजारी और स्वप्निल सेंद्रे. विकी अभी भी मैदान पर है. रन संख्या 2 ओवर के बाद 21 रन.
21 रन, लॉस ऑफ 2 विकेट। एक ही ओवर में 2 विकेटें, पहले ओवर में 16 आए थे। रोहित आगे महंगे साबित हुए। विशाल पाटिल ने कमबैक दिया, 2 बड़े विकेट निकाले। अब मैदान पर आए भरत पाटिल। पिछले मुकाबले में 47 रनों की शानदार पारी खेली थी, वही भरत पाटिल मैदान पर है। 5 छक्के दागे थे इनिंग में। साथ में है विकी हजारी। तीसरा ओवर करेंगे सागर पाटिल। सागर पाटिल जो कि तीसरा ओवर कर रहे। फील्डिंग की रचना इस समय विकी हजारे के लिए 3 फील्डर रखे ऑन साइड में, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वेयर लेग। ऑफ साइड में एक्स्ट्रा कवर है, कवर बाउंड्री लाइन है और लॉन्ग ऑफ है। ये खिलाड़ी देख रहे हैं। पहली गेंद हल्के से मोड़ दिया एक्स्ट्रा कवर की तरफ, 1 रन पूरा किया। दूसरे के लिए पलटे हैं, मामला बन सकता था। डायरेक्ट तो आते तो जरूर मामला बन सकता था, मगर 2 रन आए इस गेंद के ऊपर। 2 के साथ रन संख्या 23 रन। चलो जल्दबाजी करे टीम उसाट ने। तीसरा ओवर प्रगति पर है। रन संख्या की बात करेंगे तो 23 रन, लॉस ऑफ 2 विकेट। इनसाइड आउट, फील्डर नहीं है कोई, जाएगी गेंद सीधे बाउंड्री लाइन के पार, 6 रनों के लिए। Max. रन टीम की टोटल तीसरा ओवर प्रगति पर। विकेटों के पीछे शायद कैच ड्रॉप, और जब तक गेंद के ऊपर जाए तब तक निकली है गेंद बाउंड्री लाइन के पार, 4 रनों के लिए। और इसी चौके के साथ रन संख्या 33 रनों पर। तो कैच के लिए ट्राई किया था, स्लिप में खिलाड़ी थे, बिल्कुल चूके। उसके बाद गेंद बाउंड्री लाइन के पार निकली, 4 रन मिले। और इसी चौके के साथ रन संख्या पहुंची है 33 रन, लॉस ऑफ 2 विकेट, 33 रन। अब इस ओवर में अभी भी 3 गेंदें शेष हैं। फिर एक बार इनसाइड आउट, फील्डर तैनात। ओ कैच ड्रॉप। कैचेस विन द मैचेस, कहते ना कि पकड़ो कैच जीतो मैच। बड़ा आसान सा कैच था। विकी हजारे जिन्होंने अभी तक तो 2 चौके 1 छक्का दागा है और सबसे ताकतवर बल्लेबाजी की है। टीम की टोटल की बात करेंगे तो 35 रन 21 पर खेल रहे हैं बल्लेबाज विकी हजारी। रन संख्या 35 रन। बात करेंगे तो जीवनदान मिला है इस बार विकी हजारे को। 4 ओवर का मुकाबला है, तकरीबन 50, 55, 60 रनों का टारगेट रचना चाहती है टीम आई गांधी नारायण टीम। सागर पाटिल थोड़े से महंगे साबित हुए। क्लिंग बॉल, यू मिस, आई डेफिनेटली। सागर पाटिल को आखिरकार सफलता मिली है। विकी हजारी बैक टू द डगआउट। चलो जल्दबाजी करे।
तो बिल्कुल यहाँ पर अच्छी डिलीवरी संकेत सागर पाटिल को सफलता मिली पिछली गेंद के ऊपर। इसी के साथ ओवर की समाप्ति। ओवर नंबर 3 समाप्त हुए। रन संख्या 3 विकेट के नुकसान पर 35। चलो अंतिम ओवर है, जल्दबाजी करें सभी खिलाड़ी इकट्ठा ना आए प्लीज, टीम मुसाटने। चलो सागर पाटिल टीम मीटिंग ना करें, अंतिम ओवर सागर पाटिल ज्यादा बदला नहीं रहे क्योंकि इसके बाद और एक मुकाबला है। तो भरत पाटिल स्ट्राइक एंड पर अंतिम ओवर करेंगे संकेत पाटिल जिन्होंने पिछले मुकाबले में भी बेहतरीन गेंदबाजी की थी। पहली गेंद स्वागत किया, भव्य स्वागत। पिछले मुकाबले में 5 छक्के दागे थे, 47 रन की नायाब पारी खेली थी। इस मुकाबले में भी वही दमखम, पहली गेंद में छक्का। के बल्ले से छक्का आया। पिछले मुकाबले में 47 रन, 5 छक्के। इस मुकाबले की इनिंग में शुरुआत करते हुए पहला छक्का, अकाउंट ओपन होता हुआ। बढ़िया बल्लेबाजी। फिर एक बार, इस बार मिस टाइमिंग है, फील्डर तैनात। सागर पाटिल ने लिया कैच, भरत पाटिल के पारी का अंत। तो बिल्कुल यहां पर एक तो बिल्कुल विकेट और गिरती हुई। भरत पाटिल लौटे हैं, नए बल्लेबाज मैदान पर समीर हजारी आई हैं। बिल्कुल यहां पर बात करेंगे तो छठे नंबर के बल्लेबाज हैं। 4 विकेट 41 रन, संकेत पाटिल को सफलता मिली। अच्छी गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को बीट किया, डॉट बॉल की समाप्ति। रन संख्या की बात करेंगे तो टोटल अभी भी रुका हुआ स्कोर 41 रन। पहले गेंद में छक्का आया था, उसके बाद कमबैक, विकेट और डॉट। सेकंड पर बल्लेबाज है समीर हजारी, सामने की तरफ ढकेल दिया, शॉर्ट मिड विकेट में, डीप में यहां पर गेंद को रोका। क्या फील्डिंग है, सागर पाटिल की प्रशंसा होनी चाहिए। जहां रन 2 होने चाहिए थे वहां सिंगल केवल, और इसी सिंगल के साथ 42 रन। अभी भी 2 गेंदें शेष है। दो गेंदें अभी भी शेष है इस इनिंग की। पहला इनिंग की बात करेंगे। बढ़िया शॉट, फील्डर है, कमाल की फील्डिंग। 1 रन पूरा किया, डबल के लिए पलटे हैं
और ये डायरेक्ट हिट और एक विकेट, रन संख्या 43, लॉस ऑफ 5 विकेट। नाइन 50 की टारगेट बनेगी, देखना होगा। हजारिया मिलते, अच्छी गेंद, एक्स्ट्रा कवर में फील्डर तैनात है, लाजवाब फील्डिंग, दूसरे के लिए पलटे और एक रन आउट। 44 रन 6 विकेट के नुकसान पर पहले सत्र में बल्लेबाजी की टीम नारायण ने और रन बनाए 44। भास्कर शेठ मात्रे नावडेगाव माजी सरपंच यांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं आणि त्यांच्यासोबत अमित दादा लोखंडे कलंबोली यांचंही आगमन झाले, त्यांनाही विनंती करेल तर व्यासपीठावरती आलेत। मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। MKK ट्रॉफी 2025 21व पर्व तुम्ही पाहतायत आणि गेली 21 वर्ष मित्रो सातत्य टिकवले, प्रत्येक वर्षी स्पर्धा घडत असते आणि यावर्षी 21व पर्व आम्ही या ठिकाणी पाहतोय। 44 धाबा झालेत, 45 धाब्याचं टार्गेट, प्रतिष्ठक 11.25 ची सरासरी गाठायची, ती म्हणजे वेलकम ओसाटणे टीमला, जो आज उतरलाय मैदानाच्या आतमध्ये। टीम स्वराज 11 वेलकम ओसाटणे। 45 धाब्याचं टार्गेट कशा प्रकारे चेस होईल ऐकूया कमेंट बॉक्स मध्ये राहुल चव्हाण यांचा आवाज। तर आमच्या अविनाश दादा काटे यांचा आगमन झालंय, स्वागत आहे। चला मॅच स्टार्ट होणार। 45 धाब्याचं टार्गेट आणि कमेंट बॉक्स मध्ये जॉईंट होतात पुन्हा एकदा बदलापूरचा गोड आवाज राहुल चव्हाण। थँक्यू सो मच योगेशजी बडवी सरांचा आवाज आपण ऐकतोय। खरं तर या स्पर्धेची मोठी जिम्मेदारी आहे त्यांच्या खांद्यावरती आणि 3 दिवस तुम्हाला या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळणार। वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मी राहुल नामदेव चव्हाण, माणकिवली बदलापूर। आज या नागझरीच्या ऐतिहासिक
क्रीडा नगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर एक ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. स्वराज 11 वेलकम उसाटणे बनाम तुम्ही माता संघ खेळतोय आई गावदेवी नारेन. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. खरं तर टॉस इथे जिंकला होता टीम स्वराज 11 वेलकम उसाटणे या संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम नारेन संघाला. तर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय पूर्वार्धामध्ये 4 ओव्हरमध्ये 44 बनल्यात. आता 5व्या 4 ओव्हरचा सामना खरं तर इथे संपन्न झाला आणि आता सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 4 ओव्हर 45 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला जरूर पार मिळेल आणि आता त्याच 45 धाबा सेट करण्यासाठी तुम्ही पाहताय सलामी जोडी मैदानावरती दाखल होतीये. संकेत पाटील आणि नितीन पाटील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण पाहतोय. खरं तर हॅलो चेक 2 सामने जिंकत असताना कासगाव संघ देखील पुढे सरकलाय. तो संघ आता वाट पाहतोय तिसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ त्यांच्याशी भिडणार आहे यासाठीच आपण पाहतोय. खरं तर 45 धाबा इथून चेस करण्यासाठी सलामी जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तिरंगा 11 शिवकृपा नागझरी आयोजित तुम्ही स्पर्धा पाहताय. MKK ट्रॉफीचं आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. माणिक शेठ काटे साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच मॅचला सुरुवात करा. स्ट्रायकिंग एंडवरती संकेत पाटील तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती नितीन पाटील. गोलंदाज विकी माने षटक क्रमांक पहिलं घेऊन तो गोलंदाजी मार्गवरती दाखल झाला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय डी बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर दन 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 करत बॉल चालय सीमा पार. देखना स्ट्रोक चौकार. पहिल्या बॉलवरती दणदणीत सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल. टीम वेलकम उसाटणीच्या माध्यमातून 4 धाबा वसूल करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर जागेवर खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला विकेट करायचं होतं, नाही जमलं. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉटबॉलची समाप्ती होत असताना पहिल्या बॉलवरती विकीच्या विरोधात चौकाराने धमाकेदार सुरुवात केली टीम उसाटणे संघाच्या माध्यमातून. त्यामुळे आपण पाहतोय 10+4 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 24 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. इथे देखील यॉर्करचा वापर करण्यात आलाय. भन्नाट वेग तेज थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर स्कोअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होते. दरम्यान मिळते सिंगलच्या साथीनं धावफरक 5 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय. 45 धाबा इथून चेस करायचे. 5 धाबा बनल्या. 40ची अजूनही गरज आहे. या मॅच मध्ये 21 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सेकंड राऊंड 4 ओव्हरची आपण पाहतोय. तिसरा राऊंड तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. गोलंदाज पोहोचतोय आणि अखेर चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि भोपळाही फुटू शकला नाहीये. सलामीला दाखल झालेला खेळाडू आपण पाहतोय 0वरती बाद. नितीन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. नाराज आहेत स्वतःच्या कामगिरीवरती, कारण मॅच मध्ये इथून चांगली बॅटिंग करायची होती. अशा परिस्थितीमध्ये नितीन पाटील आता आउट झालाय, तो मैदान सोडतोय आणि इनॅट नंबर 3 वरती सागर पाटील दाखल होतोय. इनॅट नंबर 3 वरती तो दाखल झालाय. या मॅच मध्ये संकटमोचक कामगिरी सागर करायच्या त्याच अनुषंगाने तो दाखल झालाय. चांगली गोलंदाजी तुम्हाला विकी मानेची जरूर पाहायला मिळेल, कारण पहिल्या ओव्हरच्या माध्यमातून आपण पाहतोय
संघनायकानं पॉवर प्लेची जबाबदारी दिली आहे, त्यामुळे पहिल्या बॉलवरती जरी चौकार आला तरी देखील तो डगबगला नाही. या पुढच्या 3 बॉलवरती फक्त सिंगल त्याने खर्च केली आहे आणि एक महत्वाची विकेट काढली आहे, ती देखील नितीन पाटीलची. गोरदास सज्ज होतोय, ड्राईव्ह केला, ऑन साईडला बळवला आहे, खेळाडू डीप मध्ये पोहोचेल. हलबाचिक लॉंगॉनच्या क्षेत्रामधून प्रचंड वेगानं मी म्हणेन खेळाडू पोहोचतोय. दरम्यान सिंगल मिळतीय. नारिन टीमला एक महत्वाची सूचना आहे, थोडंसं फास्ट खेळा. आयोजन कमिटी आम्हाला सूचित करते. हाफ ट्रॅकर बॉल त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता आणि अखेर आयडलेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता. आय थिंक झेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉटबॉलची समाप्ती होत असताना विकी मानेला तुम्ही पाहताय तो थोडासा नाराज आहे, कारण त्याला देखील माहिती होतं सलामीला दाखल झाला तो बॅटर, तो देखील आता आउट होऊ शकला असता, परंतु बाल गेला, त्यामुळे आपण पाहतो इथे बॉलची समाप्ती होत. हरमाचिक पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. 45 धावांचा लक्षाचा पाठलाग करत असताना 6 धावा. चला स्पीडअप करा. बघा आयोजन कमिटी आम्हाला वारंवार सूचित करते की अधिकचा वेळ खर्च करू नका, कारण काल देखील एक सामना पेंडिंग आहे कालचा, त्यामुळे आज संपूर्ण सामने आज आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. नारेन आणि उसाटणे. ओव्हर नंबर 2 सोमनाथ गायकवाड हा गोलंदाज आता सोमनाथ षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्गवरती तो दाखल होतोय. अधिकचा वेळ खर्च करू नका. बघा वारंवार आम्हाला आयोजन कमिटी सूचित करते, पण त्यांना ताकीद द्या. माहिती आहे सामना मोठा आहे, परंतु वेळ आपल्याकडे कमी आहे. पहिल्या ओव्हरच्या अंती फक्त 6 बनल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला तरी देखील पुढच्या 5 बॉलवरती फक्त सिंगल खर्च केली विकी मानेने. षटक क्रमांक 2. इथे देखील घडलंय काय, तर इथे पहिला बॉल फेस करत असताना सागर पाटीलला मैदान सोडावं लागते. बॅटची घेतले खडा आणि त्यानंतर यष्टीरक्षकानं काम संपूर्ण केला, त्यामुळे धक्का लागेल दुसरा. टीम उसाटे संघाला फलंदाज बाद. की थोडस फास्ट त्याला खेळायला सांगा, स्पीडअप करा. सचिन कडू सर आपलाच अधिकार आहे, आपण त्यांना बिंदास बोलू शकता. लवकरात लवकर मॅच स्टार्ट करायचे, अधिकचा वेळ बिलकुल दौडू नका. पहिल्या बॉलवरती विकेट मिळतीये सोमनाथला या मॅच मध्ये. नवीन बॅटर दाखल होतोय मैदानावरती. करण रिव्हर्स केले, बॉल शॉट जसा मैदानावरती दाखल झाला तसा सेट होऊन आला होता की रिव्हर्स फटका खेचायचा आणि अखेर डीप यॉर्कर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला फेकून दिलाय. सीमा पार षटकार. स्कोर बोर्ड वरती तुम्हाला 12 मेल 1 11.
12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 45 धाबा इथून मात्र नोंदवायचे आहेत. त्याच अनुषंगाने आता बॅटिंग इथे करायची आहे. आणि खरं तर मनामध्ये आधी विचार करून आला होता बॅटर करण की रिवर्स खेळायचं आणि अखेर प्रॉपर टायमिंग आपण पाहिलंय, त्यामुळे इथे षटकार वसूल करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 6, तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपन्न झाला आणि षटकार वसूल करतोय बॅटर करण मडवी. गुरुदास सोमनाथ त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण 45 रोखायच्या. अजून एक चांगला फटका घेतला, इनफिल्डच्या वरनं उडवलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाठमोरा. 2 धाबा इथे मिळतील या शंकात नाहीये. गुड रन बिटवीन द विकेट. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना 14 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते. टाळा वाजतात आणि का वाजू नये देखील, कारण दोन्ही संघ आपण पाहतोय शर्यतीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. एका बाजूला नारेन तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय उसाटणे. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गुरुदास सोमनाथ मोठा फटका खेचायचा होता. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी यस्तेच्या लगत बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. पहिला बॉलवर षटकार मारल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास दुणावला होता बॅट्समन करण मडवीचा. परंतु आता या मॅच मध्ये आपण पाहतोय दुहेरी धाव आल्यानंतर इथे डॉट बॉलची समाप्ती होत असताना सोमनाथ एक चांगला गोलंदाज आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर रेडगर संघाच्या विरोधात खूप चांगली गोलंदाजी याच सोमनाथनं केली. त्याच्यावरतीच संघनायकाने विश्वास दाखवलाय. LBW च्या स्वरूपात अजून एक धक्का लागेल टीम स्वराज 11 वेलकम उसाटणे संघाला. करण मडवी बॅक टू दी पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोहित वाघेला आपण पाहतोय, जो मैदानावरती दाखल झाला. या मॅच मध्ये आता वाघे डरकाळी फोडतोय. इथे मात्र त्याला देखील शांत ठेवण्याचं काम करते टीम नारेन. हे देखील आपण पाहणार आहोत, कारण 45 धाबा इथे मात्र बनवत असताना आपण पाहतोय कुठे ना कुठे मी म्हणेन थोडासा पुछाडीवरती पडलाय संघ उसाटणे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन बॅटर रोहितला तुम्ही पाहताय. रोहित पॅन प्रमाणे त्याला बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज सोमनाथ राईट मोर द विकेट ना. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. रोहितला देखील मैदान सोडावं लागतंय. धक्के पे धक्का फर्नस बाद. काय क्षेत्ररक्षण केलं आज योगेश मस्करनं मागील मॅच मध्ये. आणि कासगावचा चीता म्हणून योगेश मस्करची ओळख आहे. 12 बॉल आणि 31 धाब्याची गरज या मॅच मध्ये. चला थोडस फास्ट खेळा. पहिल्या ओव्हर मध्ये 6 तर दुसऱ्या ओव्हर मध्ये 8 धाबा खर्च करत असताना धावफलक 14 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. त्यामुळे अजूनही 12 बॉल मध्ये 31 धाबा इथून चेस करायच्या. नवीन बॅटर मैदानावरती तुम्ही पाहताय ऋतिक दाखल झालाय. ऋतिकच्या साथीनं सलामीला आलेला बॅटर संकेत पाटील मैदानावरती उभा आहे. तर षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मयूर म्हात्रे आता दाखल होतोय. नारेन आणि उसाटणे म्हटलं की अगदी अक्केच्या अंतरावरती असलेले हे 2 गाव. पहिला बॉल गोलगिरकी घेतली. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नव्हता, त्यामुळे डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना 11 बॉल 31 धाबाची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज मयूर म्हात्रेला तुम्ही पाहताय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. 11 बॉल 31 ची अजूनही गरज आहे. खूप चांगली स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चौफेर बाजूला हिरवमय वातावरण जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला 20 मध्ये घेतलाय. क्षेत्ररक्षक डी मध्ये उपस्थित. इथे घडलंय काय तर शरीरावरती बॉल आदळलाय आणि अखेर 2 धाबा इथे रोखू शकत नाहीयेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो.
आणि याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक जाऊन पोहोचेल. टीमची टोटल 16 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या, त्यामुळे 10 बॉल आणि अजून 29 धाबाची गरज या मॅचमध्ये. 10-29 समीकरण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज मयूर भात्रे चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये करतोय, कारण संघनायकाने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय, त्यामुळे त्याला देखील इथून साध्य करायचं. चांगली गोलंदाजी करत असताना ऑन साईडला खेळतलाय, हा फटका चांगला आहे. इथे धाबा चांगला मिळतील का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अखेर हाताचा पिसारा फुलवत असताना एक चांगला झेल तिने टिपलाय आणि अजून एक फलंदाज त्याला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात खरं तर बॅटर आता संकेत पाटील देखील आउट झाला. नवीन खेळाडू मैदानावरती ऋतिकच्या साथीनं मयूर पाटील मैदानावरती दाखल होतोय. संकेत चांगले संकेत दिले होते या बॅच मध्ये पोहोचतो, आता तो बाद झालाय, त्यामुळे नवीन बॅटर मयूर पाटील मैदानावरती दाखल होतोय. अजूनही आपण जर पाहिलं तर 9 बॉल आणि 29 धाबाची गरज या मॅच मध्ये. सामना कुठे ना कुठे मी म्हणेन थोडाफार दूर होत चाललाय टीम उसाटणे संघापासून, परंतु इथून शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत हार मानणार नाहीये टीम उसाटणे. स्वराज 11 या दाबानं संघ खेळतोय. वेलकम उसाटणे. इथे देखील घडले काय तर यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. अजून एक धक्का लागतोय. फरदच बाद झालेत. आपण जातोय खरं तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे मात्र आपले मान्यवर दाखल झालेत. मी विनंती करेल माजी सरपंच नावडे भास्करजी म्हात्रे साहेब, आपण या आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. मी या स्पर्धेचे शिल्पकार त्यांना विनंती करेल भास्करजी म्हात्रे साहेबांचा सन्मान या मंचावरती आपण करायचा आहे. माजी सरपंच नावडे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. खरं तर आपल्या भारताची संस्कृती आहे, अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणे आपली संस्कृती आणि तीच परंपरा आपण जपतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर अमितजी लोखंडे साहेब सीईटीपी कंपनीचे मॅनेजर आहेत, त्यांनाही विनंती आपण या आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मान्यवरांना विनंती या पर आपलाही सन्मान आम्ही करतोय. आणि त्यानंतर वामनजी म्हात्रे साहेब नागझरी यांचाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करू. या तिन्ही मान्यवरांना विनंती या आपण आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. चौकार आलाय, त्यामुळे धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल या 4 धाब्याच्या साथीने 20 धाबा. कासगाव टीम कॅप्टन संदेश राणे, आपण मंचावरती येऊन थांबा. 7 बॉल 25 धाबाची गरज. गोलंदाज मयूर म्हात्रे राईट नंबर द विकेट ना. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अखेर अजून एक फलंदाज त्याला मैदान सोडावा लागेल. फलंदाज बाद. सहा बॉल आणि 25 धावांची गरज या मॅच मध्ये. सहा बॉल आणि 25 धाबाची गरज. तर भास्करजी म्हात्रे साहेब सरपंच नावडे यांच्याकडून आम्हाला 2000 रुपयाची धनराशी प्राप्त झाली, त्यांचे आभार आम्ही व्यक्त करू. आणि त्यानंतर अमितजी लोखंडे साहेब जे सीईटीपीचे कंपनीचे मॅनेजर आहेत, त्यांच्याकडून देखील 1000 रुपयाची धनराशी आम्हाला लाभली आहे, त्यामुळे त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 4 गोलंदाज समीर हजारी हा गोलंदाज दाखल होतो आहे.
समीर हजारी गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले, तर समोर बॅटर तुम्ही पाहताय ऋतिक पाटीलला आपण जरूर पाहतो या मॅच मध्ये. 6 बॉल 25 धाबांची गरज. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, खेचला ऑन साइडला, स्कोर लेगला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. षटकार ठोकला. पहिल्या बॉलवरती धमाकेदार सुरुवात करत असताना 5 बॉल 19 धाबांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज समीर हजारी वरती आक्रमण चढवलाय बॅट्समन ऋतिक पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आलाय, त्यामुळे अजूनही 5 बॉल मध्ये 19 चेस करायच्या. एसटी रक्षक आपण पाहतोय खरी सर काही ना काही कानमंत्र देत असताना. चला थोडस स्पीडअप करा. 5-19 धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल 26 धाबा धावफलकावरती जुडल्या गेल्यात. अजून एक चांगला फटका त्या दिशेला, डीप बॅकवर्ड स्कोर, लेग सीमा पार, सेलेक्टचा हा दुसरा षटकार. सो मच सामना होता कुठे, सामना आला कुठे. 6 बॉल मध्ये 25 धाबाची गरज असताना पहिल्या 2 बॉल वरती सलग 2 षटकार आपण पाहतोय, त्यामुळे आता धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 4 बॉल आणि 13 धाबाची गरज या मॅच मध्ये. खर तर टीम मीटिंग घेण्यास भाग पाडले बॅट्समन ऋतिक पाटील, जो जबरजबर आपण पाहतोय ऋतिक मैदानाच्या दाखल झालाय 6व्या क्रमांकावरती आणि काप बॅटिंग करतोय. भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आपण पाहतोय. 4 बॉल 13ची गरज या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये 12 इथे बनल्यात, 4 मध्ये 13 बनतील का हा प्रश्न आता उभा आहे. समीर हजारी च्या वरती इथे आक्रमण सोडवण्यात आलं. चला स्पीडअप करा. गोड तयार. इथे देखील लाईन खराब. समीर हजारी वरती खर तर मी म्हणेन विश्वास दाखवलाय, परंतु अंतिम ओव्हर मध्ये आपण पाहतो इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव त्याने बहाल केली. 4 बॉल मध्ये 12 धावाची आता गरज आहे या मॅच मध्ये. ऋतिक पाटीलनं 2 षटकार ठोकले, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावलाय या मॅच मध्ये. 4-12. अजून एक चांगला फटका घेतलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये आणि अखेर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. सतरा धाबा वसूल केल्यात, त्यामुळे अजूनही येणारे 3 बॉल आणि 8 धाबाची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज समीर हजारी वरती चढवलाय हल्ला, बोलतोय बॅट्समन रुपेश पाटीलचा बल्ला, त्यामुळे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याने दाखवलेत आणि अखेर 3 बॉल 8 धाबाची गरज. अजून एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, हा फटका फसलाय डीप मध्ये, खेळाडू वारच्या वेगानं धावत पळत पोहोचलाय, परंतु बॉल सीमा पार. मोकाच्या निर्णयाक्षणी येतोय चौकार. सहा बॉल मध्ये
आता शेवटच्या बॉलपर्यंत सांगणार रंगेल या शंकात नाही. या दोन्ही संघ एकमेकाला चांगल्या प्रकारे ओळखतात. दोन्ही संघ कित्येक वेळा एकमेकाच्या अगेन्स्ट खेळलेत आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर आज या नागझरीच्या मैदानावरती MKK ट्रॉफी मध्ये दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात अक्षरशः मी म्हणेन चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. 2 बॉल 4 धाबाची गरज. खर तर उसाटे टीम कडे गमवण्यासाठी काहीच नाहीये, परंतु नारायण टीम कडे आपण पाहतोय 25 धाबा होत्या 6 चेंडू मध्ये आणि अक्षरशः आता येणारे 2 बॉल 4 धाबाची गरज. हाफ ट्रॅकर बॉल, प्रत्येक बॉलला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडण्याचा प्रयत्न ऋतिक पाटीलचा आपण पाहिला. इथे घडलंय काय, इनफिल्डच्या वरनं खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा सामना इथे जिंकलाय टीम स्वराज 11. वेलकम उसाटे संघानं, वेलकम, अभिनंदन. तर दुसऱ्या बाजूला टीम नारायण, तुमचं देखील कौतुक. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जी बुलेट आहे त्या बाईकचा आरसा थोडस खाली करायचं समोर. चला टॉस साठी या दोन टीमचे कॅप्टन उसाटणे आणि कासगाव. 5 बॉल मध्ये 26 धावांची खेळी करणारा ऋतिक पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.